नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की विमल डिवोर्सचे पेपर घेऊन आदिराजकडे येते आणि सही केली नाही तर मी विहिरीत जीव देईल असं म्हणते. तुला दोघांमधून कोणाची तरी एकाची निवड करावी लागेल. तुला मी पाहिजे की नित्या मॅडम पाहिजे असं म्हणते. त्यावर आदिराज खूप भावुक होतो. त्याच्या समोरून झरझर सगळे मागचे दृश्य जातात जेव्हा त्याचं आणि नित्याचं लग्न झालं होतं. आदिराज धक्क्यानेच खाली बसतो. तो खूप भावुक झालेला असतो, रडतही असतो आणि काळजावर दगड ठेवून तो डिवोर्स पेपरवरती सह्या करतो. हे सर्व पाहून विमलला काही जास्त आनंद होत नसतो, पण पाहुणी मात्र खूप खुश झालेली असते आणि खूप आनंदात असते. सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात व नित्या तितक्यात येते आणि विचारते की काय झालं, तुम्ही मला बोलावलंत का? पाहुणी लगेचच म्हणते, अगं ये ना, आत ये ना. नित्या सर्वांचे चेहरे खूप सिरियस बघते आणि विचारते, काय झालं, एवढे सिरियस का आहात सगळे? त्यानंतर विमल म्हणते की विचार तुझ्या नवऱ्यालाच. आदिराज डिवोर्सची फाईल घेऊन नित्यासमोर येतो आणि फाईल तिच्या हातामध्ये देतो. नित्या ती फाईल उघडून बघते आणि आतमध्ये डिवोर्सचं नाव ऐकून तिला खूप आश्चर्याचा धक्का बसतो. नित्या विचारते की आदिराज हे काय आहे? आदिराज म्हणतो की तुम्ही जे बघितलं तेच आहे ते. नित्या म्हणते की तू वाचलंस का? आदिराज म्हणतो की मी सहीसुद्धा केली आहे, बघा की. तुम्ही पण सही करा असं म्हणतो. नित्या म्हणते की इतका टोकाचा निर्णय परस्पर एकट्याने तू कसा काय घेतलास? नित्या म्हणते की विचारायचं तर नाही, पण कमीत कमी सांगताही आलं नाही का तुला? आदिराज म्हणतो की आत्ता सांगतोय ना. नित्या म्हणते की हो आत्ता सांगतोयस ना, पण नजर चोरत सांगतोयस, म्हणजे तुला हे पटलेलं नाही. आदिराज म्हणतो आत्ता सांगितलं ना. नित्या म्हणते की हो, सही बघितली ना, किती आनंदाने तू सही केली तेही बघितलं. सहीच्या शेजारी तुझं डोळ्यातलं पडलेलं पाणीसुद्धा बघितलं. किती आनंदाने तू सही केली हेही कळलंय मला. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो आणि वाईटही वाटत असतं. आदिराज म्हणतो, मॅडम बस आता, आपण इथेच थांबूयात. नित्या विचारते का का थांबायचं? तू जेव्हा मला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं तेव्हा तुला का नाही थांबावंसं वाटलं? माझ्यावर येणारं प्रत्येक संकट तू परतवून लावलंस तेव्हा का नाही वाटलं तुला की थांबावं म्हणून? आपलं लग्न लागत असताना का नाही थांबावंसं वाटलं तुला? कोणी सक्ती केली नव्हती तुला हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घालण्याची. आदिराज तुला कळत कसं नाही आहे की तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे? तू सांगून का नाही होत सगळ्यांना? आदिराज म्हणतो की मला चर्चा नाही करायची, सही करा तुम्ही फक्त. नित्या म्हणते की नाही, हे शक्य नाही मला. त्यावर लगेचच पाहुणे म्हणते की तो तुला विचारत नाही आहे, तुला सांगत आहे, गपगुमान सही कर. आणि हां, ते मंगळसूत्र काढून फेक असं म्हणते. त्यावर आदिराजला आणि सर्वांनाच खूप धक्का बसतो. नित्या म्हणते की हा विचारसुद्धा करू शकत नाही मी. त्यावर पाहुणी म्हणते की मी आहे ना, मी काढते, आणि लगेच पुढं जाऊन तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राला ओढायचा प्रयत्न करते. नित्या तिचा हात धरते आणि जोरात तिला ढकलून देते. नित्या चिडूनच म्हणते की आम्हा नवरा बायकोंच्या मध्ये तू पडायचं नाहीस, आणि आदिराजच्या हातामध्ये डिवोर्सची फाईल ठेवते आणि म्हणते माझा विश्वास आहे की हे पेपर्स तू स्वतःच्या हाताने फाडून टाकशील. पुढच्या 700 जन्मांसाठी जोडीदारी म्हणून माझीच निवड करशील, हा शब्द आहे माझा. एकदा सर्वांकडे नजर फिरवते, आदिराजकडे बघते आणि रडत रडत तिथून निघून जाते. आदिराज त्या फाईलकडे बघतच राहतो. इकडे आदिराज रूममध्ये बसलेला असतो आणि तात्या तिथं येतात. त्यावर तात्या त्याला म्हणतात की आदिराज, हे काय केलंस तू? हे असे संस्कार आम्ही तुझ्यावरती केलेले नाहीत. अरे ती पोरगी तुझ्यासाठी स्वतःचा राजवाडा सोडून या खोपट्यामध्ये येऊन राहतीये. तिच्या संग असं वागणं शोभत नाही आदिराज जाधवला. आदिराज म्हणतो, जे घडायलंय ते मला दिसतंय, खरं वाटणं झालंय आणि आपल्या नजरेच्या पलीकडं वेगळीच दुनिया आहे असं वाटतंय. त्या जगामध्ये काहीतरी घडतंय आणि त्याचा परिणाम म्हणून हा असा समोर येतोय असं म्हणतो. त्या लगेच म्हणतात, मग त्या जगासाठी तू हे जग संपवणार आहेस का? आणि असं जर असेल ना तर त्या जगापर्यंत आधी पोहोच, सगळं दुरुस्त कर आणि मग इथे ये. आणि हो, नित्याच्या विश्वासावर माझासुद्धा खूप विश्वास आहे. जेव्हा ती म्हणाली ना की हे कागद तू स्वतः तुझ्या हाताने फाडशील, तर तू ते नक्कीच फाडशील. आदिराज आश्चर्यानेच तात्यांकडे बघतो आणि फाईलकडे देखील बघतो आणि विचारात पडतो. इकडे सावरी विमलकडे येते आणि म्हणते, आयडे चल जेवायला, ताट वाढलं आहे. विमल म्हणते की मला भूक नाही. सावरी म्हणते की अगं, इतका तुझ्या वागण्याचा तुलाच त्रास होत आहे तर मग का वागतेस तू असं दाद्यासोबत? कशाला त्याला बळजबरीने सह्या करायला लावल्या? त्यावर विमल म्हणते की आई आहे मी, दुसऱ्या कशापेक्षाही मला माझ्या लेकराचा जीव सगळ्यात जास्त प्यारा आहे. त्यासाठी मी जग इकडचं तिकडं करल. सावरी लगेचच म्हणते की कर की, पण त्यासाठी दुसऱ्या कोणाचं जग उद्ध्वस्त होत असेल तर? अगं, समद्यांना माहिती आहे आणि तुलासुद्धा माहिती आहे की दादाच्या नित्या मॅडमवरती किती जीव आहे. फक्त ते तुला दिसेनासं झालं आहे कारण तू डोळे बंद करून घेतले आहेस. जरा डोळे उघड की. त्यानंतर विमल जोरातच सावरी असं ओरडते आणि सावरी तिथून निघून जाते.
इकडे रात्री आदिराज घराबाहेर आलेला असतो आणि नित्या तंबूमध्ये बसलेली असते. आदिराजला सर्व मागचे क्षण आठवत असतात, जेव्हा त्याने त्याला प्रपोज केलेलं असतं, त्यांचं लग्न झालेलं. इकडे अम्मा नित्याकडे येते आणि म्हणते, काय झालं, कसं झालं याचा विचार नको करत बसू, पण एवढं लक्षात ठेव की ती देवी आई तुझ्या पाठीशी नक्की आहे. नित्या म्हणते की काय झालं कसं झालं हे माहीत नाही, पण कुणी केलं हे मात्र नक्कीच माहिती आहे. माझं लग्न मोडता आलं नाही म्हणून घटस्फोटाचं कारस्थान रचलं त्या शालिनीनं, पण तिला माहीत नाही आहे की हे कारस्थान तिच्याच अंगाशी येणार आहे. यातून मी आणि आदिराज वेगळे तर होणार नाहीत, पण माझा आदिराज जास्त जवळ येणार आहे माझ्यापर्यंत. इकडे शालिनी रूममध्ये बसलेली असते आणि तिथे राजमा येते. विचारते की मालकीनबाई काय झालं, तुम्ही मला बोलवलंत का? शालिनी म्हणते की हो, जेव्हा तुझं आणि नित्याचं चांगलं नातं होतं त्यावेळेस नित्या माझ्याबद्दल काय बोलायची. त्यावर राजमा म्हणते की काही नाही, रागराग करायची ती तुमचा, पण असं विशेष कधी काही म्हणाली नाही. का, काय झालं, तुम्ही काही वाईट केलं आहे का तिचं? शालिनी म्हणते की प्रश्न मी विचारला आहे, तू फक्त उत्तर द्यायचं, पुढे बोल. राजमा म्हणते की ते प्रोजेक्टवरून तुमचं काहीतरी भांडण झालं होतं ना, मग तेव्हा फक्त म्हणायची की तुमच्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी काळबेर आहे. त्यावर शालिनी म्हणते की मी शिर्के पाटलांचं घर उद्ध्वस्त केलं असं वगैरे काही म्हणली होती का? त्यानंतर राजमाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि काय बोलावं हे सुचत नाही. शालिनी पुन्हा विचारते की काय विचारते मी, तिच्या तोंडून असं काही ऐकलं आहेस का तू? राजमा म्हणते की नाही मालकीनबाई, असं कधी काही ऐकलेलं नाही आहे. शालिनी नक्की का असं विचारते आणि राजमा फक्त मान डोलावते आणि शालिनी तिला जायला सांगते. मनातच म्हणते की हिला अजून काही नित्या बोललेली नाही म्हणजे, पण आज ना उद्या हे सर्व ती आदिराज पुढे बोलणार नक्की, कारण हेच एकमेव शस्त्र आहे तिला माझ्या विरुद्ध वापरण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या तात्यांसाठी चहा घेऊन येते आणि त्यांना चहा देते. सावरी आदिराजच्या मागं लागलेली असते. म्हणते, दाद्या 2 दिवसापासून मी तुझ्या मागं लागली आहे की राखी आणायची म्हणून. आज राखी पौर्णिमा आहे, आज तरी चल ना राखी आणायला. आदिराज म्हणतो की नाही, आज मला खूप कामं आहेत आणि राखी आणायला मी कशाला सोबत पाहिजे आहे. सावरी म्हणते की अरे तुझ्या आवडीची राखी तुला घेता येईल आणि मला जे गिफ्ट घ्यायचे ते मी घेऊ शकते ना, त्यासाठी तू माझ्यासोबत चल. आदिराज म्हणतो तुला आवडेल ती राखी घे, तुला आवडेल ते गिफ्ट घे, पैसे देईन मी तुला, पण आता मला जाऊ देत. नित्या लगेचच म्हणते सावरी मी येते ना तुझ्याबरोबर, तुला चालेल ना पण? आणि आदिराजकडे बघून म्हणते की अजून कायद्याने अजून आपला घटस्फोट झालेला नाही आहे, त्यामुळे एक बायको म्हणून, एक भाऊजय म्हणून मला माझी कर्तव्य करू देत. तुला काही बोलायचं आहे का यावर? आदिराज लगेचच मान खाली घालतो. नित्या म्हणते की आता मी तुला तुझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे का? आणि तुला जर मी तुझ्या डोळ्यासमोर नको असेल तर हे माझ्या एकदा डोळ्यामध्ये बघून सांग ना. आणि आदिराज तिथून खाली मान घालून निघून जातो. तितक्यात नित्याला फोन येतो आणि फोन प्रवीणचा असतो. नित्याला लगेच आठवतं की त्याने शालिनीच्या विरोधात तिला एक फाईल दिली होती आणि सांगितलं होतं की मॅडम हे प्रकरण खूप रिस्की आहे, याची तुम्हाला कल्पनासुद्धा नाही. नित्या विचार करते की याला इतक्या दिवसांनी माझी आठवण कशी काय आली. नित्या फोन उचलते आणि बोलते. प्रवीण म्हणतो की मॅडम, शालिनी मॅडमच्या विरोधात माझ्याकडे खूप ठोस पुरावा लागलेला आहे. नित्या विचारते काय पुरावा मिळालेला आहे. त्यावर तो प्रवीण म्हणतो की चार्जशीटची कॉपी माझ्या हाती लागलेली आहे, ज्यावरती असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की यांनी संपूर्ण शिर्के पाटलांचा घातपात केला आहे आणि त्यांना गायब केल्याचा गुन्हा नोंदवलेला आहे. त्या म्हणते की हा खूपच मोठा पुरावा आहे ना. त्यावर तो प्रवीण म्हणतो इतकंच नाही मॅडम, पण त्यांनी शिर्के पाटलांच्याच लक्ष्मी इंडस्ट्रीजवरती सुद्धा बेकायदेशीररित्या ताबा मिळवला आहे आणि खूप मोठा पैशांचा घोटाळासुद्धा केलेला आहे. याचे सर्व पुरावे आपल्याजवळ आहेत आणि याच्या आधारे आजही केस उभी राहू शकते असं म्हणतो. आणि जर तुम्हाला वाटलं तर. नित्या खूप शॉक झालेली असते. त्यावर प्रवीण म्हणतो की मॅडम, जे काही करायचं ते तुम्हीच करू शकता. खरं तर आपल्या हातामध्ये एक खजिनाच लागलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मॅडम, मला कोर्टाच्या निकालाची कॉपीसुद्धा मिळालेली आहे, ज्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही, तर पुराव्याअभावी त्यांना सोडून दिलेलं आलं आहे. नित्या म्हणते की अरे प्रवीण, तू खूप मोठं काम केलेलं आहेस माझं, तू आत्ता लगेच मला येऊन भेट. त्यावर प्रवीण म्हणतो की मॅडम, मलाच तुम्हाला हे पुरावे देण्यासाठी भेटायचं आहे, पण मला असं वाटतं की कोणीतरी माझ्यावर मागावरती आहे. आणि नित्या विचार करू लागते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावरी हरवलेली असते. विमल घरामध्ये रडत असते. नित्या तिला म्हणते की सावरीला परत घरी आणण्याची जबाबदारी ही माझी आहे.
संत्या राजला म्हणतो की अरे राजदा, कोणी किडनॅप तर केली नसेल ना तिला. इकडे सावरीची शोधाशोध चालू असते. इतक्यात नित्याला शालिनीचा फोन येतो आणि म्हणतो की तुझी बोलती बंद करण्यासाठी तुला एक व्हिडिओ पाठवलेला आहे, बघतो. नित्या तो व्हिडिओ बघते आणि त्यामध्ये सावरीला हातपाय बांधून ठेवलेलं असतं आणि सावरी मोठ्या मोठ्याने ओरडत असते की सोडा मला, कोण आहे का तिकडं, दाद्या म्हणून हाक मारत असते. आणि हे सर्व पाहून नित्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा, जेणेकरून सर्वात पहिले तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तुमच्या मोबाईलवरती. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.